2026चा हा थरार आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. खरं तर अक्षय सरांनी ज्यांचा उल्लेख केला होता की जव्हारचे सुपुत्र आहेत आणि कर्मभूमी म्हणून विरारला जे आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात, अगदी बंटीदादा आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्या समवेत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. डहाळे मेजर या स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय डहाळे मेजर यांचं इथे शुभागमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेला सहकार्य दिलं आहे, आयोजक मंडळ जे आहे त्यामधलं कोणीही जर इथे उपस्थित असेल, सर्वांना विनंती आहे की आपण सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. येस, आपण पाहताय बंटी आणि सुयोग वैती ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहताय 40+ च्या फॉर्मॅटमधून खरं तर हा संघ आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळाला होता आणि तो आता मात्र अगदी अंतिम रात्रीमध्ये आपला प्रवास करत असताना पाहायला मिळतो. 40+चं क्रिकेट, कारण आज आपण सातत्यानं म्हणतो की टेनिस क्रिकेटला सोन्याचे दिवस आले, पण 40+चे जे खेळाडू आहेत किंवा जे लेजंड खेळाडू आहेत त्यांनी खरं तर क्रिकेटला जगवलं किंवा ते क्रिकेट मात्र खेळले आणि त्या अनुषंगानं आज बघितलं तर क्रिकेटला सोन्याचे दिवस येताना जरूर आपल्याला पाहायला मिळतात. खूप सारी मेहनत, चांगलं मैदान नसायचं, मग शेतांमध्ये क्रिकेट खेळलं जायचं, शूज नसायच्या. सातत्यानं आपण अनेक समर्थकांना हे बोलताना ऐकलं आहे आणि ते क्रिकेट खरं तर ज्यांनी खेळलं आहे, अनुभवलं आहे, ते आमचे संपूर्ण 40+चे खेळाडू, अनुभव संपूर्ण खेळाडू आज मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शुभम, चला क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्या. खूप सारा वेळ आपण इथून मात्र खर्च करताय. तुम्हाला आम्ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो की आपण क्षेत्ररक्षण त्वरित सजवून घ्यायचं आहे. मुख्य व्यासपीठ आज इथून मात्र आपण पाहताय, ज्याच्यामध्ये खरं तर शैलेजी सय्याम साहेब असतील, त्यांचे परम मित्रवर्य अर्थात पवार साहेबांनी आपण इथून मात्र पाहताय, दर्शनजी तामोरे असतील आणि अनेक खरं तर आमचे मान्यवर या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरिता खरं तर जे जे मान्यवर इथे उपस्थित होत आहेत तेही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात. सगळ्यांचं आम्ही पुनश्च एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. मॅचला करूया सुरुवात. 5 षटकांचं हे सत्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि चला पहिले जे 4 षटक आहेत ते 20 मिनिटांमध्ये हाताळणं तुम्हाला इथून मात्र बंधनकारक राहील. या गोष्टीची आपण नोंद घ्या. अगदी पहिल्या दिवसापासून हा नियम आपण इथून मात्र लागू केला आहे. या गोष्टीची आपण नोंद घ्यायची. वेळेच्या बाबतीत सहकार्य करणं प्रत्येकाला बंधनकारक आहे. प्रशांत ऑन स्ट्राईक बंटी या नावानं खरं तर प्रसिद्ध टेनिस क्रिकेट विश्व जगतामध्ये प्रसिद्धी खरं तर या व्यक्तिमत्वाला मिळाली आणि त्यांच्या समवेत सुयोग वैती इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळाल. संगदीप चर्चेत असणार, वाडा टेनिस क्रिकेटचा विचार केला तर चर्चेत असणारे नाव संगदीप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिला आहे, बंदिस्त षटक, पॉवर प्लेचं षटक आणि लॉकडाऊन लागलेलं षटक, खरं तर निर्बंध लागलेले षटक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. चला मॅचला करूयात मैदानाच्या आतमध्ये सुरुवात, पण सध्या तरी वेगळंच चित्र दिसतं मैदानाच्या आतमध्ये. जव्हारकरांचं, जव्हार शहराचं आणि जव्हार तालुक्याचं स्वाभिमान उंचावणारी स्पर्धा म्हणजे अर्थात जव्हार चषक 2026चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. ग्रीन सिग्नल पंचांचा आमच्यापर्यंत पोहोचला. मॅचला होती आहे सुरुवात. षटक क्रमांक पहिल्यामधील पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज संगदीप तयार. समोर मात्र सामना करण्याकरिता सज्ज होत असताना प्रशांत षटक क्रमांक पहिल्यातील पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज संगदीपला आपण पाहतायत. पहिल्याच ह्याच्यावर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला, फेस केलं गेलं. अनुभव संपूर्ण खेळाडू असल्यामुळं कदाचित या पद्धतीचे चेंडू खूप सारे वर्ष खेळला असावा आणि अनुभव पणाला लावून हा फटका मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कन्वर्ट केला गेला. सिंगलनं श्री गणेशा टीम विरार संघाचा मैदानाच्या आतमध्ये होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतो आहे. सिंगलनं सुरुवात झाली. एक धाव फलकावर सध्या तरी जॉईन होत असताना गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज संगदीप तयार. षटकातील पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र फसताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी पहिला चेंडू जर आपण या स्पर्धेमधील या सामन्यामधील खेळता ॲटलिस्ट
सन्मान दिला गेला, दिशा दर्शवली गेली आणि एक धाव सेट होण्याकरिता जरी केली गेली तर कुठेतरी मात्र फायदेशीर ठरू शकते. पण पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न इथून मात्र सुयोगच्या मार्फत पाहायला मिळाला, जो की मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र फसलाय. 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि धावसंख्या आता मात्र फक्त आणि फक्त 1 अंकावर. गोलंदाज तयार. हो, पुढचा बॉल बाजूला सरसवून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅक साईडला ट्रॅव्हल होणारा चेंडू. एक धाव आता मात्र गरजेची आहे, कारण एका बाजूने अनुभव संपूर्ण संघ तर एका बाजूने तरुण शक्ती मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळते. लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत असताना सिंगलनं धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल ते म्हणजे अर्थातच फक्त आणि फक्त 2 या अंकावर. अगदी सुरुवात दमदार करण्याचा प्रयत्न संघदीपच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला वार हा लाख मोलाचा असतो आणि त्या अनुषंगानं कदाचित संघदीपवर इथून मात्र जिम्मेदारी सोपवली गेली आणि त्याला साजेसं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज संघदीप तयार. षटकातील ओ पुढचा बॉल कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा चेंडू, कदाचित स्वतःच्या साथीदाराच्या देहयष्टीला आढळणारा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. फारसा पुढे जाऊ शकला नाही आहे, पण क्षेत्ररक्षण मिळालेलं बॅकअप स्ट्रॉंगली आपल्याला पाहायला मिळालं आणि एका दावेवर पुन्हा एकदा इथून मात्र समाधान मानावं लागलं. सिंगलनं धावफलक पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये आता मात्र होत असताना टीम आई जीवदान 11 विरार संघाकडून होत असताना सध्या तरी आपण पाहत आहे. धावसंख्या 3. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल अगदी आपण पाहताय पुन्हा एकदा सातत्यानं आपण बघितलं तर सुयोगकडून प्रयत्न केला जातोय ऑफस्टिकच्या बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्नाला यश नाही आहे, कारण संघदीप त्या पद्धतीनं हुशारीनं आणि चाणक्य नीतीनं आता मात्र गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. चेंडू संपुष्टात येतात. आत्तापर्यंत पहिल्या षटकातील 5 धावसंख्या आहे बिनबाद 3. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील अजूनही राहतोय शेष. गोलंदाज ट्रॅकवर संघदीप पुन्हा एकदा तयार. हो, यावेळेस थांबा दर्शवला गेला. मृत चेंडू खरं तर इथून मात्र घोषित केला गेला आहे. रनअपमध्ये मिस्टेक असावं किंवा मग क्षेत्ररक्षकाकडून कॉलिंग असावं, चुकू शकतो चेंडू, त्यामुळे थांबा दर्शवलेलाच बरा. आणि त्या अनुषंगानं अंतिम क्षणी यावेळेस इथून मात्र थांबा दर्शवताना संघदीपच्या मार्फत पाहायला मिळाला. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज संघदीप पुन्हा एकदा तयार. षटकातील ओहो पुढचा बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. रिवर्स टेम करण्याचा प्रयत्न होता, फार काही मिळालं नाही आहे. अंतिम चेंडूवर लेग बाईटच्या स्वरूपातली एक धाव मिळते. षटक संपतं. क्रमांक 1चं पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 4. हो, चिबुकला फॅन अगदी इथे पोहोचलाय, त्यालाही आपण स्क्रीनला पाहत आहे आणि कदाचित वडिलांकडून रडून पैसे मागितले असावे खाऊ खाण्याकरिता आणि जव्हार चषक पाहण्याकरिता तोही पोहोचलाय. आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिलं संपलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बिनबाद 4. अजूनही 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शेष आहे. दुसऱ्या षटकामध्ये जॉईन होतील तुमच्या समोर व्हॉइस ऑफ जव्हार किरण सर. पहिल्या षटकामध्ये फक्त 4 धावा आहेत, त्यामुळे आई जीवदानी 11 विरार टीमला इथून चांगल्या पद्धतीने कमबॅक करावाच लागेल, कारण ज्या पद्धतीची ही मॅच आहे समोर AGS सापरोंडे संघाकडे एक दमखम तो मात्र बॅटिंग लाईनअपमध्ये आहे. त्यामुळे पहिल्या इनिंगमध्ये या ठिकाणी चांगल्या धावसंख्येनं इथं या इनिंगला खेळ करावा लागेल. बघूया, पहिलं षटक तर व्यवस्थित गेलं नाही आहे. प्रशांत दुमाडा आणि सुयोग, कालच्या दिवसामध्ये सुयोगच्या बॅटमधून देखील एक अप्रतिम बॅटिंग आपण पाहिली होती आणि आता यावेळेला जरूर 4 षटकांचा खेळ मात्र अजूनही शिल्लक आहेत. नवीन गोलंदाज अथर्व तो येतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिलाच बॉल यावेळेला थोडासा बॅटपासून दूर ठेवला होता. चांगली सोच विचाराने या ठिकाणी गोलंदाजी केली जाते. म्हणतात ना की तुमच्या क्रिकेटच्या खेळाला जर तुम्हाला पुढे घेऊन जायचं असेल तर मग तुमची विचारसरणी, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने जरूर तुमची स्ट्रॅटर्जी पणाला लावताय ते मात्र खूप निर्णायक असतं आणि तो खेळ सध्या करावा लागेल. पुढील बॉल इथं जरूर पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द ट्रॅक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे आणि दुसऱ्या धावसंख्येचा तो प्रयत्न होतोय. डिरेक्टली हिट झालाय. ओ हो, चेक केलं जाईल, परंतु इथं मात्र फलंदाज डेंजर आहे हे मात्र निश्चित आहे. डिरेक्टली हिट आपण पाहिलं लॉंग ऑन बॉडीच्या जवळून आणि त्या ठिकाणी काय सुंदर पद्धतीने तो तो थ्रो झालाय. अगदी ॲक्शन रिप्लेमध्ये आपण त्या गोष्टीला बघणार आहोत, त्यापूर्वी चेक केलं जात आहे.
डेफिनेटली OUT आऊटचा इशारा येईल. फलंदाजाने देखील जाणलं होतं. इथं चांगला फटका होता अगदी लॉंग ऑन बॉडीच्या जवळ. तिथून मात्र सुंदर पद्धतीची फेकी संघदीपची झाली. अगदी खूपच मागे राहिला तो खेळाडू आणि त्यानंतर मग विकेटचं नुकसान. सुयोग कालच्या दिवसातील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून आपण विराट टीमचा पाहिला होता. आज मात्र तो पहिल्याच षटकामध्ये सॅक्रिफाईस विकेट टीम मात्र रनआउटची या ठिकाणी पाहायला मिळते आहे. प्रेक्षकांनी मैदानात जायचं नाही आहे, विनंती आहे. आपण मॅच संपल्यानंतर हितगुज करू शकताय खेळाडूंची. मॅच पूर्वी आपण मैदानात जाऊ शकत नाही आहेत. शैलेंद्र नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होतोय. अगदी अथर्वकडून या ठिकाणी सुंदर गोलंदाजी ती मात्र केली जाते. ज्या पद्धतीने पहिला बॉल एक सिंगल, त्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती त्याला विकेट मिळाले. बंटीवरती जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीला पूर्णपणे घेऊन चाललाय. इथं मात्र फटका थोड्या वेळासाठी हवेमध्ये राहिला होता. संधी होती जरूर झेलला कॅरी करण्याची, मात्र त्या ठिकाणी थोडीशी मिसफिल्डिंगचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि अगदी या बॉलवरती पुढच्या एकदा 2 धावा येतील. आता प्रशांत दुबाडा माहिती आहे की पहिलं षटक जे कमी धावसंख्येचं गेले त्यामुळे या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्याचा तो प्रयत्न असणार आहे. कारण 5 ओव्हरच्या गेममध्ये तुम्हाला मिनिमम 40च्या जवळ तरी पोहोचावं लागेल. AGS सापरोंडे टीम युवा खेळाडूंना भरलेली ही टीम आपल्याला पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगला चेंडू गेला आहे. अगदी ऑन साईडला स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या झोनमध्ये आतापर्यंत खूप चांगलं प्रोटेक्शन दिले ते AGS स्पोर्ट टीमने. बघूया यावेळेला जरूर दुसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. 4 बॉल या ठिकाणी फेकून झालेत आणि ज्या पद्धतीने फक्त आणि फक्त या षटकामध्ये 4-5 धावा खर्च केल्यात. अथर्व तो देखील चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजांना यावेळेला मोठ्या फटक्यांसाठी आमंत्रण दिलं जात नाहीये. सध्या शैलेंद्र आणि प्रशांत या दोन्ही फलंदाजांना आपण पाहू शकते. मात्र शैलेंद्र तो पहिला चेंडू या ठिकाणी फेस करण्याकरिता पाहायला मिळतोय. आज जव्हार चषकाचा अंतिम दिवस. या 4थ्या सीझनचा विजेता कोण होईल ना, तो मात्र प्रश्नचिन्ह आहे. आज त्याचे उत्तर आपल्याला पाहायला मिळेल. पुढील बॉल फुलर लेनचा चेंडू पुन्हा एकदा फक्त फ्लिक केले जाते. मिड विकेटला चेंडू त्या ठिकाणी जरूर पोहोचलाय. एकेरी दुहेरी धावसंख्या ती मात्र या ठिकाणी कन्वर्ट केली जाते. कारण 40+ जरी संघ असला तरी देखील फिटनेसमध्ये नेहमीच एक अव्वल दर्जाचे कार्य संपन्न करणारा संघ आहे. आणि आई जीवदानी 11 विरार या संघाचा विचार केला तर जरूर या सीझनमध्ये बऱ्याचदा चांगल्या टुर्नामेंटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे आणि बऱ्याचदा क्वालिफाय करण्याचा देखील या संघाने खेळ केला आहे. त्यामुळे या जव्हार चषकावरती देखील तशा पद्धतीचा खेळाचा दर्जा उमटवण्याचा प्रयत्न आहे. इथं उडवलाय बॉल. डिस्टन्स मोठं क्लिअर होत नाहीये. येतो एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि चूक होणार नाहीये. शैलेंद्र त्याच्या देखील पारीचा अंत तो मात्र या ठिकाणी होतोय. अगदी फटका सुंदर पद्धतीने होता. एलिमिनेशन पाहिजे तसं मिळालं नाहीये. आणि त्यानंतर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक वेदांत काय सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी झेल टिपलाय. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी होतोय. समाप्त स्कोरबोर्ड जर आपण पाहिले तर 11 धावा. चेक करायचं आहे का? ओके, चेक करायचंय. मैदानाच्या आतमध्ये स्विफ्ट गाडी जी पार्क केलेली आहे त्या प्रेक्षकाला विनंती असेल की आपण ती गाडी मैदानाच्या बाहेर आपण पार्क करायची विनंती आहे. मागच्या साईडला जी जागा आहे ना तिथे गाडी पार्क करा. या स्पर्धेत जर आपण पाहिलं तर प्रथम क्रमांकाचा पारितोषिक सन्माननीय संदीप भाऊ पवार आनंद वास्तू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध झालं आहे. द्वितीय पारितोषिक जर आपण पाहिलं तर या स्पर्धेचं द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे हेमंत दिवाकर सयाम साहेब, सिव्हिल इंजिनियर, रेमंड रियालिटी जिथे सध्या कार्यरत आहेत, ज्यांनी 50,000 रुपयाचं पारितोषिक उपलब्ध करून दिलं आहे. द्वितीय जे पारितोषिक आहे ते आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे हॉटेल निसर्ग छाया सन्माननीय श्री विशाल मगन तमखाने ज्यांच्या माध्यमातून ते प्राईज आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे 30,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 15,000 रुपये जे आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे
नगरसेवक आणि पाणीपुरवठा सभापती सन्माननीय इम्रानजी मेमन ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. तदनंतर चतुर्थ क्रमांक 15,000 रुपये जे लंबोदर बिल्डर्सचे प्रसादजी मेघपुरिया ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे, त्यांचाही मनपूर्वक धन्यवाद. पाचवं जे पारितोषिक आहे त्यांच्या वतीनं आलं आहे. 6व्या क्रमांकाचं जे पारितोषिक आहे जे मोहिते कन्स्ट्रक्शनचे विजयजी मोहिते आणि अजयजी मोहिते ज्यांच्या माध्यमातून आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद असेल. तदनंतर मंडप डेकोरेटर्सचं आपलं जे सहकार्य आहे ते आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. सन्माननीय नमित प्रकाश अंबिरे साहेब, वसुंधरा कन्स्ट्रक्शन सिव्हिल इंजिनियर ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ते मंडप डेकोरेटर्सचं सहकार्य आलं आहे, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. संपूर्ण स्पर्धेकरता जे चेंडू आपण वापरतोय तो चेंडू आपल्याला उपलब्ध करून दिले शहाजी स्पोर्ट्स फिरोजबाई मेमन, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. साऊंड सर्व्हिस आपल्याला उपलब्ध करून दिली आहे सुनील दीपक बिडलाने साई म्युझिकल ग्रुप, त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. टॉस बॉक्स आपल्याला इथे स्पॉन्सर्ड करून दिला आहे ते जवार नगर परिषद उपनगराध्यक्ष सन्माननीय कुणालजी उदावंत आणि त्यांच्या सहचारिणी चेक खरं तर पूजाताई उदावंत नगराध्यक्ष ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टॉस बॉक्स जो स्पॉन्सर्ड केला गेला आहे. तदनंतर अन्य जे आर्थिक सहकार्य आहे ते आपल्यापर्यंत थोडा जसा वेळ मिळेल आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. आफताब मेमन उद्योजक तसंच त्यांच्या वतीनं या स्पर्धेकरता आर्थिक सहकार्य आलंय. आसिया मेमन नगरसेविका आहेत, त्यांच्या माध्यमातून आपल्याला आर्थिक सहकार्य आलंय. उबेदजी मेमन उद्योजक ज्यांनी आपल्याला 2 सायकल ज्या फलंदाज आणि गोलंदाजाकरता आहेत त्या त्यांच्या वतीनं स्पॉन्सर्ड केल्या गेल्यात. रुपेशजी तारापूरवाला उद्योजक ज्यांच्या माध्यमातून 2 सायकल ज्या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि एक आपण जो लकी ड्रॉ आहे त्याकरता जी सायकल आहे ती त्यांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली आहे. या स्पर्धेतलं सर्वात महत्त्वाचं पारितोषिक वैयक्तिक इंडिव्हिज्युअल जे पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीजची बाईक ती आपल्याला विक्रमगड विधानसभाचे विद्यमान आमदार माननीय श्री हरिश्चंद्र भोये सर ज्यांच्या माध्यमातून बाईक उपलब्ध झाली. कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच अक्षय सर. आम्ही आपलंही मनपूर्वक आभारी आहोत आणि या पारितोषिक दात्यांचंही मनपूर्वक आभारी आहोत. मॅचमध्ये घडतं तरी काय आत्महत्या इथून मात्र घडताना पाहायला मिळतं. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता. गरज नव्हती आणि साथीदाराने जोखीम पत्कारली गेली आणि त्याचा फटका आता मात्र बंडीला बसताना आपल्याला पाहायला मिळाला. अगदी महत्त्वाचा गडी महत्त्वाचा फलंदाज इथून मात्र बाद होताना आणि तंबूच्या आश्रया जाताना पाहायला मिळाला. खरं तर दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर किरण सरांनी उद्घोषणा केली गेली होती की कमबॅक होणं खूप सारं गरजेचं होतं आणि ते कमबॅक अंतिम क्षणी का होईना अगदी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर केला गेला आणि कुठेतरी फायदेशीर ठरताना इथून मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळालं. षटकार मिळाला आणि कुठेतरी मात्र धावफलक पुढे सरसावताना आपण सध्या तरी इथून मात्र पाहिला. चला विनंती असेल की नवीन फलंदाज थोडंसं आपण त्वरित धावत मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करा ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती इथून मात्र तुम्हाला आम्ही करतोय. नवीन फलंदाज ऑन स्क्रीन. यस गेटिंग यांना आपण इथून मात्र पाहत आहे आणि यस मला आठवतं अगदी कारिवली नाईटमध्ये सुद्धा अगदी सहभागी झाले होते आणि कुणाल दाते सरांनी यांच्या नावाचा एक वेगळा उल्लेख केला गेला होता. कारण आपण उत्तम विभागामध्ये जर का इथून मात्र बघितलं विरार विभागामध्ये वसई विभागामध्ये बघितलं तर या नावाचे खेळाडू अक्षय जर आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतात आणि गॅटिंगला आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये ॲक्शनमध्ये पाहायला मिळतात. खूप सारा नावलौकिक कमावलेला हाही खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
शैलेंद्र ज्याच्या बॅटमधून आपल्याला एक पॉवरफुल स्ट्रोक आपण इथून मात्र पाहिला. धावसंख्या आता मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात 17. संगती पुनश्च एकदा तयार. ओहो, या वेळेला शैलेंद्राने उडवलं गेलंय, पाठवलं गेलंय बाउंड्राईच्या दिशेनं. घडतं तरी काय, आता मात्र होणार नाहीये चूक. फटका फसलाय, शैलेंद्रला परतावं लागेल झेल वाचच्या स्वरूपात. बॅक टू द पवेलियन. खरं तर ॲक्शन रिप्लेमध्ये आपण इथून मात्र पाहू शकता थोडंसं जजमेंट इथून मात्र चुकलं गेलं आणि चेंडूची उंची खाली पाहायला मिळाली होती. कदाचित फटका कन्वर्ट करत असताना त्रास उद्भवला गेला आणि त्याचा फायदा आता मात्र टीम एजीएस सापरोडे संघाला होताना पाहायला मिळाला. शैलेंद्रच्या बॅटमधून जो षटकार आला होता तसा एक जव्हारकरांचा क्राऊडचा आवाज आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला. आणि आता मात्र विकेट आल्यानंतर इथून मात्र सापरोंडेकरांचा आवाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. कारण तर भरपूर प्रेक्षकराजांची पसंती असणारी स्पर्धा म्हणजे जव्हार चषक आहे. गेल्या वर्षीचा आपण हंगाम बघितला तर अगदी कॉमेंट्री बॉक्सच्या लगत संपूर्ण प्रेक्षकराजा इथे उपस्थित होता. आजही त्याच पद्धतीचा प्रेक्षकराजा पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. नवीन फलंदाज कैवल्य आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय आणि थांबा दर्शवलं गेलं आहे कैवल्यला. आपण पाहू शकताय आपल्या भाषेत म्हणायचं झालं तर हुकी डावदेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहिला आहे. 3 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात आला आहे. पहिल्या चेंडूचा विचार केला तर रनआउटची विकेट, त्यानंतर झेलबाद आणि आता मात्र निर्धाव फेकी. संगदीपचा कमबॅक यावेळेस इथून मात्र आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षकाची 7 किंचितची कमी स्पर्श झाल्यानंतर चेंडूनं उंची इथून मात्र दांडण केली गेली आणि त्याचा फायदा आता मात्र समोरच्या संघाला मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल मिळते आणि सिंगलच्या बढतीनं धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला आता मात्र पाहायला मिळतं 3 गड्यांच्या मोबदल्यात इथून मात्र 18 या अंकावर धावफलक. 4 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय. हिटिंग लावून स्ट्राईक आपण इथून मात्र पाहत आहे. नावलौकिक कबवलेले खेळाडू आणि खूप सारे क्रिकेट खरं तर याही खेळाडूने खेळलाय. डावखुऱ्या हाताचा फलंदाज दैवी देण, निसर्गाची देण. कारण एक बॅट फिरवण्याचं वलय डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांकडे खूप सारा एक वेगळा पाहायला मिळतोय. वेगानं बॅट त्यांची फिरत असते आणि त्याचा फायदा आता मात्र इथून मात्र गेटिंग आपल्या संघाला करून देईल का याकरिता मात्र अनेकांच्या नजरा आता मात्र पाहायला मिळत आहे. शुभम मित्रा घाईकर विनंती करतोय पुन्हा एकदा तुला गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज संगदीप षटक क्रमांक 3 मधील पुढील चेंडू. गोलंदाज तयार. हो, यावेळेस फटका चांगला होता. सुरेख फटका, टेक्निकल स्ट्रोक आपल्याला खरं तर पाहायला मिळाला. मध्ये फटका आता मात्र कन्वर्ट होत असताना सिंगल होती, डबलमध्ये इथून मात्र कन्वर्ट केली गेली आहे. 2 धावा चित्ताच्या चपळाईनं आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला सध्या तरी पाहायला मिळत आहेत. 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावेल आणि जाऊन पोहोचेल 3 गड्यांच्या मोबदल्यात 20. शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ या 3ऱ्या षटकात राहतोय शेष. चांगलं षटक. पहिल्या 2 चेंडूंवर विकेट, 3रा चेंडू निर्धाव, तदनंतर सिंगल आणि आता मात्र डबल. आत्तापर्यंत 5 चेंडू फेकले गेले ज्याच्यामध्ये 2 गडी बाद करत फक्त 3 धावा संगदीपनं खर्च करून दिल्या गेल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून फील्डच्या डोक्यावरून ट्रॅव्हल केला गेलाय. दणदण करत चेंडू निघून चाललाय सीमारेषा पार. जव्हार चषक चौकार 4. अगदी एकंदरीत आपण बघितलं किरण सर तर लास्ट बॉलवर खरं तर कमबॅक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात. षटक संपुष्टात येतं क्रमांक 3चं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते 3 गड्यांच्या मोबदल्यात 24. अजूनही 12 चेंडूंचा खेळ म्हणजे शेष आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. काय होईल, काय बिघडेल हे ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये 4थ्या षटकाकरिता आमंत्रित करूयात किरण सरांना. वेलकम. तत्पूर्वी 3 षटकांचा खेळ तो आपण पाहिलाय. 24-3 ही स्थिती पाहायला मिळते ज्यामध्ये गेटिंग कालचा दिवस गेटिंगने गाजवला होता. एका सामन्यामध्ये सामनावीर पुरस्कार तो देखील त्याने जिंकला होता आणि त्यामुळे या खेळाडूवरती नजर असेल. एक चांगली बाउंड्री त्याच्या बॅटमधून शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिली आहे. नवीन गोलंदाज शुभम, अगदी एजीएस सापरोडे या टीमचा एक सर्वात महत्त्वाचा गोलंदाज म्हणून शुभमकडे पाहिलं जात आहे. पहिला बॉल तो मात्र घेऊन येते ओव्हर द विकेट. कैवल्य तयार. या वेळेला रिव्हर्स स्विचचा तो अटेम्प्ट खूप चांगल्या पद्धतीने ठरलाय आणि अगदी त्या ठिकाणी डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न झालाय आणि
40+ जरी संघ असला आणि तरी देखील या ठिकाणी धावसंख्या घेण्यामध्ये अतिशय तरबेज. चेंडू जातोय निघून, चेंडू इथं सीमारेषा पलीकडे निघून चाललाय. अगदी धावसंख्या या ठिकाणी ज्या पद्धतीने बनतात त्यानंतर अजून एक या ठिकाणी ओव्हरथ्रो. किती धावा बनतायत ते दर्शवलं जाईल. मात्र यावेळेला खूप चांगल्या धावा आतापर्यंत तर आलेल्या आहेत. पंच किती धावा आहेत? 6. ओके, 6 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ज्या पद्धतीने फलंदाज त्या डायरेक्शनमध्ये धावत असताना तो चेंडू स्पर्श झाला आणि तिथून चेंडू निघून गेला. त्यामुळे 6 धावा या चेंडूवरती मिळतील, याची नोंद घ्यायची. आणि या चेंडूवरती 6 धावा म्हणजेच स्कोर कार्ड आता आई जीवदानी 11 विराट टीमच्या बाजूने खूप चांगल्या पद्धतीने स्कोरबोर्ड तो मात्र चाललाय. 30 धावा त्या आता पाहायला मिळत आहेत. जव्हार चषक आज खरं तर शेवटच्या दिवसामध्ये पाहायला मिळते. प्रेक्षक वर्ग देखील आता या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळत आहेत. ही दुसरी मॅच आणि दुसऱ्या मॅचचा विजेता कोण होईल ना. पहिल्या बॉलवरती तर 6 धावा त्या आपण पाहिल्यात. शुभम थोडंसं जरूर यावेळेला त्याच्यावरती प्रेशर असणार आहे, कारण पहिल्याच चेंडू 6 धावसंख्या आल्यात. कैवल्य तो मात्र एक चांगला बॅटर आहे. बघूया पुढील बॉल. दोन्ही फलंदाजाकडे आता ॲबिलिटी आहे आणि हा बॉल वेग सर्व काही दर्शवतोय. इथं मात्र पुन्हा एकदा चेक केले जाते नो बॉल करिता. ओके, नो बॉल करिता या ठिकाणी चेक केलं जातं. साईडच्या अगदी विकेटच्या साईडच्या पलीकडे पडलाय का ते चेक या ठिकाणी केलं जात आहे. पंच सॉफ्ट सिग्नल काय आहे? ओके, फेअर डिलिव्हरी आहे या ठिकाणी. लाईनच्या आतमध्ये चेंडू लँड झाला आणि त्यानंतर वाईड आहे का? ओके, वाईड. आपण या ठिकाणी वाईडचा इशारा आपण पाहू शकतायत.
ओके, वाईडचा बॉल या ठिकाणी आपण पाहू शकतात. पुढील बॉल पुन्हा एकदा तयार. इथं मात्र कैवल्य खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग करतोय. अगदी बॅटला चेंडू ब्रश झालाय आणि थर्ड मॅन झोनमध्ये वेगाने चेंडू ट्रॅव्हल करतोय. प्रयत्नाची पराकाष्ठा त्या ठिकाणी केली जाते आणि अगदी या चेंडूवरती मात्र पुन्हा एकदा 3 धावा त्या मात्र पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॅटिंग. हा बॉल जरूर बॅटला प्रॉपरली कनेक्ट झाला नव्हता, परंतु क्षेत्ररक्षकाला त्या ठिकाणी थोडीशी उलकावणी दिली आणि चेंडू इथं चालला अगदी सीमारेषेच्या जवळ जाऊन. तिथं मात्र काय सुंदर फिल्डिंग केलंय. 1 धाव किमान या चेंडूवरती थांबवली जाते. मोठं षटक पहिल्या 2 बॉलवरती, त्या मात्र 10 धावा येत आहेत आणि त्यामुळे आई जीवदानी 11 विरार टीमला एक चांगल्या पद्धतीचा स्कोर या ठिकाणी बनताना पाहायला मिळतोय. 34-3 ही स्थिती पाहायला मिळते. पहिलं षटक फक्त आणि फक्त 4 धावे संख्येचं गेलं होतं, हे देखील विसरून चालणार नाहीये. ते पॉवर प्लेचं षटक होतं, मात्र त्यानंतर आपले इरादे स्पष्ट करत ज्या पद्धतीची या ठिकाणी बॅटिंग केली जाते. गेटिंग आणि कैवल्य. पुढील बॉल यावेळेला वाईड यॉर्क क्षेत्रामध्ये तो चेंडू आपण पाहिला आणि त्यानंतर इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा एक चिकी सिंगल पाहायला मिळते. चांगले लेंथ लाईनवरती सध्या ती गोलंदाजी सुरू आहे, परंतु हे षटक थोडंसं महागडं शुभमचं आतापर्यंत गेलंय. कारण पहिल्या बॉलवरती 6 धावा त्या खूप निर्णायक ठरल्या त्या विराट टीमसाठी आणि आता या क्षणाला देखील पाहिलं तर मग एक चौकार देखील 3 धावा देखील आपण पाहिल्या होत्या. त्यानंतर एक वाईड देखील आपण पाहिला आहे. अपेक्षित स्कोर किती असेल ना. पुढील बॉल पुन्हा एकदा चेंडूला स्टॉप केले जाते, परंतु कैवल्यला थांबवलंय. मागील 2 चेंडूवरती आता स्कोरबोर्ड तो मात्र थांबवला जातोय आणि त्यामुळे 35-35 या अंकावरती फलक तो मात्र 36 धावा स्कोरबोर्डवरती त्या मात्र आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं 2 बॉल या ठिकाणी उर्वरित आहेत. षटक क्रमांक 4 ते मात्र प्रगती पथावरती. फ्लड स्लाइड्समध्ये एक मात्र टुर्नामेंट जी जव्हारमध्ये पाहायला मिळते, त्याची आज ही अंतिम रात्र. फ्लिक केलाय, फटका व्यवस्थितपणे जज केलाय, मात्र त्या झोनमध्ये आतापर्यंत सुंदर पद्धतीचं प्रोटेक्शन ते देण्यात आलं आहे आणि म्हणूनच या बॉलवरती पुढच्या एकदा 2 धावा त्या मात्र कंप्लीट होतील. शेवटचा बॉल तो शिल्लक आहे. सुरेख बॅटिंग केली जाते. 4थं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल तो येणं बाकी आहे. 14 धावा या षटकामध्ये आतापर्यंत खर्च झाल्यात आणि त्यामुळे स्कोर कार्ड 38-38 ही स्थिती पाहायला मिळते. सुरुवातीला प्रशांत तो लवकर बाद झाला, त्यानंतर सुयोग तो देखील लवकर बाद झाला. मात्र या 2 फलंदाजांनी आतापर्यंत आपल्या टीमकरिता खूप चांगल्या पद्धतीची फलंदाजी करत शेवटच्या क्षणापर्यंत ती लढाई दिली आहे. शेवटचा बॉल यावेळेला उडवलाय. इथं मात्र शॉट सिलेक्शन योग्य पद्धतीने नव्हतं आणि त्या ठिकाणी घडलंय काय तर मग क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू ड्रॉप झालाय आणि त्यामुळे इथं 2 धावा त्या देखील मिळतील आणि फलंदाज गेटिंगला अजून एक जीवनदान ठिकाणी पाहायला मिळतंय. अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता, एलिमिनेशन पाहिजे तसं मिळालं नाहीये आणि 7 आणि सोपा असेल तो ड्रॉप झालाय, त्यामुळे संधी मिळते ती फलंदाजाला. षटक क्रमांक होते 4थे समाप्त. 4 षटकांची समाप्ती अखेरीस. करंट रन रेट 10च्या सरासरीने संघ चाललाय तो 40 धावसंख्या. पुढील सामन्याचा टॉस साठी उपस्थित व्हायचंय माही मिठागरसी पालघर आणि त्यांचे विपक्ष संतोष मोहिते स्मृती 11 मोर्चा टेंबिवली. या दोन्ही टीमला विनंती करेन की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्याकरिता उपस्थित व्हायचंय. येस, जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. अगदी 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गड्यांच्या मोबदल्यात 40 या अंकावर. अगदी 5 षटकांचा आपण विचार केला तर 50 किंवा 55पर्यंतची धावसंख्या आहे ती इथून मात्र जरूर फायटिंग स्कोर मानली जाते आणि त्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र करत असताना विराट संघाला आपण पाहताय. कैवल्य आणि अर्थातच गेटिंग यांना आपण पाहतायत. 5-5 चेंडू खेळत आणि 11-11 धावसंख्येची दोघांनीही पारी इथून मात्र साकारली गेली. धावफलक कुंच नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये चोख पद्धतीने पार पाडत असताना कैवल्य आणि गेटिंग यांना इथून मात्र पाहताय. शेवटचं षटक, अंतिम षटक हाताळण्याकरिता सापरोंडेकरांचा प्रणय मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र सज्ज होतोय. षटकातील पहिलाच बॉल. हो, पहिल्याच बॉलवर आक्रमण करायचं होतं. फटका फसलाय. खूप चेंडू हवेमध्ये. फटका फसण्याची
दाट शक्यता, गोलंदाज आणि यष्टीरक्षकामध्ये भांडण, दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आणि कुठेतरी मात्र तसं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. सहज सोपी संधी मैदानाच्या आतमध्ये चालून आली होती. योग्य ती ओळख पटवून त्या संधीचं सोनं करणं कुठेतरी मात्र गरजेचं होतं. प्रणय आणि शुभममध्ये होणारं कुठेतरी मात्र युद्ध आपण इथून मात्र पाहिलं आणि त्याचा फायदा आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं 3 गड्यांच्या मोबदल्यात आता मात्र 42 या अंकावर आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना जरूर पाहायला मिळेल माहीम मिठागर पालघर आणि त्याच्या विपक्षात संतोष स्मृती मोर्चा टिंबोली हा संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. बिग फाईट खरं तर मॅचची व्ह्यूवर्स वाढवणारी ही मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. टिंबोली संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेले आहेत. माहीम संघाच्या कर्णधाराला आम्ही नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतोय, जसे पुढचे 4 चेंडू संपतील तसं आपण त्वरित माहीम मिठागर सी संघाला आम्ही विनंती करतोय की आपण टॉस करण्याकरिता क्षणाचाही विलंब न करता इनिंग ब्रेकमध्ये आपल्याला उपस्थित राहणं बंधनकारक राहील. सिंगल मीडिया सिंगलच्या बढतीनं धावसंख्या 43 या अंकावर थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर अंतिम षटकामध्ये मनसुबा असतो, जास्तीत जास्त धावा कन्वर्ट व्हाव्या, जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक कन्वर्ट व्हावे. हा मनसुबा तोडून आणि मोडून काढण्याकरिता प्रणयवर जिम्मेदारी सोपवली गेली आणि त्या 2 चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आता मात्र प्रणय हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ संपला आहे. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहतोय शेष. समोर मात्र डावकुरे आताचा फलंदाज गेटिंगला आपण इथून मात्र पाहत आहे. गोलंदाज तयार. ओहो, गेटिंगच्या बॅटमधून निघाला होता फटका. पुन्हा एकदा फसण्याची ओहो शक्यता होती. खरं तर स्वतःच्या जागेवरून धावा देऊन झेल कन्वर्ट करणं इतकं सोपं नसतं. अशक्यलाही शक्य करण्याचा प्रयत्न सध्या तरी इथून मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळाला होता. प्रयत्नाती परमेश्वर आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण सध्या तरी पाहिले. हाताला स्पर्श होऊन धरती मातेला दान होताना हा चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा सिंगल मिळते. धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 44. तीन चेंडूचा खेळ संपलाय. 4था चेंडू घेऊन गोलंदाज तयार. हो, पुढचा बॉल या स्कॅपमधून चेंडूला ट्रॅव्हल गेले धावत निघाला होता चेंडू. असं वाटतं क्षेत्ररक्षक क्रिकेट खेळतोय की फुटबॉल. पायानं चेंडू रोखलाय. कुठल्याही पद्धतीनं क्षेत्ररक्षण होऊ द्या, क्षेत्ररक्षण होणं गरजेचं होतं. बाउंड्राईनच्या पलीकडे जाणारा चेंडू रोखणं इथून मात्र गरजेचं होतं. चांगलं क्षेत्ररक्षण आपण सध्या तरी पाहिल्या. धावा रोखल्या, धावा वाचवल्या गेल्या आणि पळून पूर्ण होणाऱ्या या धावा इथून मात्र आपल्याला सध्या तरी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतात 2. येस, 2 धावा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं. धावसंख्या 46. गोलंदाज तयार. पाऊलांचा वापर पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. एक धाव इथून मात्र 1 धाव पळून सध्या तरी पूर्ण होईल. तीही लेगबाईच्या स्वरूपात आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. सिंगल मिळेल. सिंगलच्या बढतीनं धावसंख्या आता मात्र 47. थोडंसं स्लो क्रिकेट अगदी अंतिम क्षणी आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं. 3 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 47 या अंकावर धावफलक. चला, शेवटच्या अंतिम 1 चेंडूचा खेळ शेष आहे. टेंबोली संघाचे कर्णधार इथे उपस्थित झालेत. गोलंदाज तयार. सिंगल तरी मिळते. झेल ड्रॉप झालाय. 1 धाव मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला होता जो की थांबवला गेला आहे. क्षेत्ररक्षकाची चूक घडली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ग्राह्य धरल्या जातील धावा किती. पंचांनी मागणी केली आहे रनआउट चेक करण्याची. नक्कीच मी पुन्हा एकदा विनंती करतोय. टेंबोली संघाचे कर्णधार येथे उपस्थित झालेले आहेत. विनंती असेल अर्थातच टीम माहीम मिठागर सी पालघर या संघाला आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो. यस, दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत. फलंदाज बाद होईल शेवटच्या बॉलवरती. OUTचा इशारा आणि 1च धाव.
हॅलो सन्माननीय पवार साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. टिमोली टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात आणि माहीम टीम कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. कॉलिंग कोण देतं? नाण्याच्या 2 बाजू आहेत, जव्हार चषक आणि दुसरी बाजू नाण्याची आपल्याला पाहायला मिळते मॉर्निंग क्रिकेट क्लब. कॉलिंग कोण देतं? टिमोली संघाचे गणधार कॉल देत आहेत. नाणेफेक इथून मात्र केली जाईल आणि टिमोली संघ इथून मात्र कॉल देत आहेत. बघूयात नाणेफेक जे कौल आहे कोणाच्या बाजूनी जातं. जव्हार चषक असं कॉल आलं आहे आणि यस जव्हार चषक आपल्याला पाहायला मिळतं. मान्यवरांना विनंती असेल पण बेस्ट ऑफ लक द्यायचं आहे आणि सन्मानानं मुख्य व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मी जातो आहे टिमोली टीम कॅप्टनच्या दिशेनं. नाणेफेक विन झाला आहे. निर्णय काय असेल? फलंदाजीचा निर्णय का स्वीकारताय? जास्ती धावा करण्याचा प्रयत्न असेल. यस टेंबिवली संघाचा पण विचार केला तर भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतोय. टार्झन प्रतीक तुमच्या संघामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतो आणि खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये या वर्षीचा हंगाम आपण बघितला तर टिंबिवली संघानं अक्षरशः हैदोस घातलाय असं म्हणायला इथून मात्र हरकत नाही आहे. अनेक आपण ठिकाणी स्पर्धा खेळताय. आज आमच्या पालघर नगरीमध्ये आणि स्पेशली जव्हार चषक खेळण्याकरिता पोहोचतात. कसं वाटतं? खूप छान वाटतं आणि इथे खेळायला मजा येईल आणि 16 फायनल झाल्या आहेत आणि 17वी फायनल मारण्याचा प्रयत्न असेल. ख्या बाद आहे. शुभेच्छा असतील तुम्हालाही. त्यानंतर जातोय माहीम संघाच्या दिशेनं. मित्रा नाणेफेक विन झाला असतं तर काय निर्णय असतं? क्षेत्ररक्षण असतात. मनासारखा निर्णय आला आहे तुमच्या वाटेला. किती धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावा राखण्याचा प्रयत्न करू. याच्या आधी कधी टेंबिवली संघाची विपक्षात सामना झाला आहे? नाही. फ्रेश मॅच असेल, नवीन सामना तुमच्यासमोर असेल, काय गेम प्लॅनिंग सेट केलं आहे? ग्लेम्पिंग म्हणजे काही नाही, बॉलर आहेत त्यांनी चांगली बॉलिंग केली पाहिजे बस. नक्कीच तुम्हालाही शुभेच्छा. नक्कीच नाणेफेक कक्षातून न्यूज येते नाणेफेक विनतोय. अर्थातच टेंबिवली संघ ज्यांना फलंदाजीचा निर्णय स्वीकारला आहे आणि आमंत्रित केले गेले माहीम संघाला इथून मात्र गोलंदाजीसाठी. काय घडेल काय बिघडेल आपण नेक्स्ट मॅचमध्ये पाहूयात. आव्हान पार करायचं आहे. सापरोंडे संघाला ते पार होईल की नाही हे ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया चेंज. जॉईन होतील तुमच्या समवेत अक्षय पांडव सर. धन्यवाद. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहे मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार यांच्या वतीनं आयोजित जव्हार चषक 2026 या स्पर्धेचा हा एक दैविप्यमान सोहळा. मुख्य आयोजक सन्माननीय शैलेशजी सयाम साहेब, त्यांच्या साथीनं दर्शनजी तामोरे विद्यमान नगरसेवक आणि सभापती अभ्यास समिती, मुजीबजी फरास, सुनीलजी भिडलाने, फिरोजजी मेमन, संचितजी वाघ आणि मॉर्निंग क्रिकेट क्लब जव्हार यांचं हे एक दर्जेदार नियोजन ते आपल्याला इथे पाहायला मिळते. आणि या स्पर्धेतील आजचा जर आपण पाहिला तर अंतिम रात्रीचा खेळ तो आपल्याला इथे पाहायला मिळतोय. आणि या अंतिम रात्रीचा खेळ कशा पद्धतीनं रंगणार आहे ते आपल्याला इथे बघायचं आहे. आणि या अंतिम रात्रीचा खेळ 2 टीम सध्या मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शन खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन सलामीवीर शुभम पाटील आणि त्याच्या साथीनं जर आपण पाहिलं तर ओपन करण्याकरता फलंदाज अथर्व जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. शुभम आणि अथर्व या दोघांना अगदी चांगला खेळ तो मैदानाच्या आतनं पेशकश करावा लागेल. एक चांगली लढत, एक रोमहर्षक उत्कंठावर्धक लढत. एका बाजूनं महाराष्ट्राने भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यांनी अगदीच चांगला दर्जेदार खेळ सातत्यानं दाखवला असे वसई तालुक्यातील 40+ सुपरस्टार ते मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांना 2 हात करते. वाडा तालुक्यातील युवा, अगदीच युवा टॅलेंटेड खेळाडूंचा संघ AGS सापरोंडे. या 2 टीममधला हा संघर्ष तो इथे आपल्याला पाहायला मिळतोय. कसं असेल या 2 टीममधला खेळ तो इथे आपल्याला पाहायचा आहे. सर्वच प्रेक्षक ते आतुर आहेत हा खेळ पाहण्याकरता. कारण हा दर्जेदार खेळ कोण सुपर 3 जाऊन पोहोचतोय, तिथनं फायनलपर्यंत कोण जाऊन पोहोचतोय ते पाहण्याकरता हा प्रेक्षक वर्ग जो इथपर्यंत उपस्थित झालाय त्या सर्व मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. मॅच त्याकडे आपण वळतोय. दोन्ही संघ ते मैदानाच्या आतनं खेळण्याकरता सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज विशाल कोळी
आणि फ्रॉम नायगावचा एक हरहुन्नरी खेळाडू, एक दर्जेदार गोलंदाज शैलू आणि विशाल असे 2 खेळाडू जे नायगावमधनं या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. शैलूला आपण बॅटिंग करतानाही मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला जुन्या खेळाडूंमधला एक स्टार ऑलराऊंडर म्हणून शैलूची ही ओळख आहे. त्याचाच साथीदार विशाल कोळी जो मैदानामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल विशाल कोळीचा. पहिला बॉल चांगला आहे, थोडासा खाली राहिला, फलंदाजाला बीट केलं, विकेट किपरच्या हातामध्ये गेला एक निर्धाव चेंडू, तो निघत असताना आपल्याला पाहायला मिळाला. डॉटच्या स्वरूपानं चेंडू हाताळला गेला. षटकातील पहिला बॉल योग्य टप्प्यावर तो तिथे पडत असताना आपण पाहिलाय. AGS सापरुंडे विजयाकरता जर आपण पाहिलं तर आव्हान जे आहे 49 म्हणजे पर ओव्हर जवळपास 10 ती सरासरी त्यांना अधोरेखित करायची आहे. यावेळेस मात्र पुन्हा एकदा उसळी घेणारा बॉल फलंदाजाला बीट करतोय, विकेट किपरच्या हातामध्ये जातोय आणि निर्धावच्या स्वरूपानं निघत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बघा रिप्लेच्या माध्यमातून तुम्हाला तिथे दाखवलं जात आहे. डॉट बॉल तो निघतोय. एकंदर आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो विशाल कोळीनं आपल्या नावावर केलाय. शुभम या मैदानामध्ये एक चांगला खेळाडू आहे, चांगल्या बॅटिंग करता ओळखलं जातं. इथे मात्र हा चेंडू फक्त पाहिलाय, सोडून दिलाय, बाकीचं काम पंचांवर होतं, त्यांनी ते पूर्ण केलं. इशारा केलाय वाईटचा अतिरिक्त बाहेर निघणारा हा बॉल वाईट म्हणून करार केला गेलाय. रिव्ह्यू तुम्हाला 15 सेकंदाच्या आतच घ्यायचा आहे जर रिव्ह्यू घ्यायचा असेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 0वरनं 1 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना आपण पाहतोय वाईटचा इशारा तो इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. इथे मात्र उडवलंय बॉलला समोर, बॉल चाललाय पहिल्या टप्प्याखेरीज सीमा रेषा पार. पहिला धमाका AGS सापरुंडे संघाचा, बॉल सीमा रेषा पार, चौकार 4. चांगला फटका तो इथे शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. पुढे खेळवण्याचा प्रयत्न तो यावेळेस विशाल कोळीचा होता, मिड ऑफ वर होता आणि मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळल्यानंतर लॉंग ऑफमध्ये कोळी नवताराचा फायदा घेतला आणि बॉलला सीमारेषेच्या पलीकडे चौकारामध्ये परावर्तित केलं. 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या आकड्यावर. शुभमनं आपलं वैयक्तिक खातं ते इथे उघडलंय. धावसंख्या 5 या आकड्यावर. चांगला प्रेक्षक वर्ग जवार चषकच्या निमित्तानं आज या राजीव गांधी स्टेडियमवर उपस्थित आहे. आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. स्टँड्समध्ये बसून क्रिकेटला एन्जॉय करतायत, क्रिकेटची मजा घेत आहेत. चौकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज इथे मात्र चांगला फटका, मिड विकेट घेतला गेलाय. तिथे कैवल्य पाटील ज्याला आपण फिल्डिंग करत असताना पाहताय, जोपर्यंत बॉलला तिथे त्यानं फील्ड केलं, रिटर्न केलं, एक सिंगल जी धावफलकावर जोडली गेली. 2 टॅलेंटेड खेळाडू ते सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. चेक आणि इथे शुभागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेकरिता खऱ्या अर्थानं मॅन ऑफ दी सिरीजची बाईक ज्या व्यक्तिमत्वांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते आणि विक्रमगड विधानसभेचे भाग्यविधाते आमदार आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र भोये सरांचे इथे मात्र शुभ आगमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम वेलकम, सुस्वागतम 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 आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्र भोये सर. आमदार साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समेत माननीय सन्माननीय आमदार साहेब हरिश्चंद्र भोये साहेब ज्यांचं शुभागमन तेथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. सरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. मॅचकडे जाऊया. इथे मात्र ऑनसाईडला मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला. बॉल बॅटमध्ये मिडल नाहीये, मात्र एक सिंगल ती धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीनं धावफलकावर वाढ होती आणि धावसंख्या 8 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे समाप्तीला आला. या पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. एकेरीच धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 8 इतकी लागलेली आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिंगल डबलवर जास्त लक्ष केंद्रित केलं. पहिले 2 बॉल डॉट आले होते, मात्र त्यानंतर चौकार मारून 8 धावसंख्येपर्यंत टीमला घेऊन गेला. आता येणारी ओव्हर त्या शिल्लक आहे 4 आणि 4 ओव्हरमध्ये विजयाकरता बनवायच्या 41. शुभम पाटील आणि अथर्व या दोघांकडनं विशेष अपेक्षा राहणार आहेत AGS सापरुंडे संघाला. आज संपूर्ण
जव्हार तालुक्याच्या नाही तर वाडा तालुक्याच्याही नजरा या मॅचवर आहेत, कारण तिथे त्यांचे युवा खेळाडू जे मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात. हा आमचा मुख्य मंच तो तुम्हाला दाखवला जातोय. नुकताच या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेतील इंडिव्हिज्युअल सर्वोत्तम जे पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीजची बाईक, प्रत्येक खेळाडूला असं वाटतं ना की आपल्याला बायकर मॅन म्हणून ओळखलं जावं, आपल्या नावावर ही एक बाईक पारितोषिक म्हणून असावी. ते पारितोषिक जे आहे बाईकचं ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे ते विद्यमान आमदार माननीय सन्माननीय हरिश्चंद्र भोये सर जे आपल्या समवेत मुख्यमंचावर उपस्थित आहेत. इथे मात्र चांगला बॉल तो आपल्याला पाहायला मिळाला. षटकातील पहिला चेंडू योग्य टप्प्यावर हाताळला गेला. वसईमधला एक धुरंधर खेळाडू गॅटिन मानकर ज्याला आपण सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करत असताना पाहत आहे. बघूया गॅटिन मानकर कशा पद्धतीने इथे गोलंदाजी ती त्यांच्या वतीने केली जाईल. पहिला बॉल तो डॉट आलाय. इथे मात्र चेंडूला पाहिलंय चुकी केली आहे, ऑफस्टॉनच्या बाहेर शफल झाला होता. त्यानंतर चेंडूला सोडून देणं ते अंगलट आलंय. बॉल निर्धावाच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने निघताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत योग्य त्याची गोलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. इथे शुभमनं बॉलला उडवलंय, उंची तर गाठली, लांबी नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक अचूकतेचा टिपला गेलाय झेल आणि संपवलाय. महत्वाचा बॅटर शुभम पाटीलचा खेळ. पहिला झटका टीम एजीएस सापरुंडे संघाला. शुभम पाटील बाद. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय संगदीप जाधव. अपेक्षा आहेत त्याच्याकडनं चांगल्या पद्धतीचा खेळ होण्याची आणि ती अपेक्षांची पूर्तता काय करणं त्याला मैदानाच्या आतनं शक्य होतंय ते आपल्याला बघायचं आहे. जव्हारकर या स्पर्धेची अगदी वर्षभर चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत राहतात, आतुरतेनं वाट पाहतात. ती ही स्पर्धा आहे, एक भव्य दिव्य स्पर्धा. जव्हारची आन बान शान, जव्हार टेनिस बॉल क्रिकेटची सर्वोत्तम स्पर्धा अर्थात जव्हार चषक 2026 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. गॅटिंग मानकर चांगली गोलंदाजी केली आहे. 3 बॉलमध्ये कुठलीही रन न देता एक विकेट मिळवली आहे. इथे मात्र हा बॉल पुन्हा एकदा बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. फिरकीची गोलंदाजी खेळणं थोडंसं कठीण जातं. हा बघा गॅटिंगचा बॉल अगदी हरीश पाटीलची विकेट किपिंग त्याची तारीफ करावी लागेल. प्रदीर्घ कारकीर्द खूप वर्ष सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी करता विकेट किपिंग करताना आपल्याला पाहायला मिळालं. सध्या 40+ मध्ये खेळतोय. इथे मात्र चांगला फटका ऑनसाईडला खेळला. मिड विकेट आहे आपल्या जागेवर. 1 रन ती राफलकावर जोडली गेली. एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 9 या आकड्यावर. या स्पर्धेच्या निमित्तानं द्वितीय क्रमांकाचं जे पारितोषिक आहे ते ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलंय सिव्हिल इंजिनियर रेमंड रियालिटी जिथे कार्यरत असलेले सन्माननीय हेमंत दिवाकर सय्याम साहेब ज्यांचं शुभागमन या स्पर्धेच्या निमित्तानं इथे होतंय. हेमंतजी सय्याम आपलं या जव्हार चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. एक चांगला झेल तिथे बंटी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. कॅप्टन आहेत आणि कर्णधाराला ज्या पद्धतीची कामगिरी करणं गरजेचं आहे ती कामगिरी तिथे करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला झेल गॅटिंग मानकरचा एक चांगला बॉल ऑफ्टमवरनं कट करण्याचा इरादा होता आणि तिथे बंटी यांचा अगदी दर्जेदार झेल. विकेट येते खेळाडू बाद. सुदर्शन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 40 धावा त्या तुम्हाला इथनं बनवायच्या आहेत. अजूनही मॅचमध्ये 2 विकेट जरी गेल्या असल्या थोडी शांतता जरी असली तरी ही मॅच ती अजूनही
संपलेली नाही आहे. या मॅचमध्ये अजूनही खूप काही दडलं आहे आणि तेच आपल्याला पाहायचं आहे. सध्या करंट रन रेट तो 4.50चा आहे आणि रिक्वायर्ड रन रेट 13च्या जवळपास आहे. म्हणजे खूप जास्त मोठा अजूनही गेलेला नाही आहे. इथनंही वेळ गेलेली नाही आहे. खेळ चांगला जर केला तर निश्चित AGS टीमला या मॅचमध्ये कमबॅक करता येऊ शकतं आणि संगदीप जाधव या खेळाडूकडे निश्चित ती कुवत आहे. चांगला खेळ जरूर दाखवू शकतो जो सध्या आपल्याला स्ट्रायकर एंडकडनं खेळ करत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होते आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन. त्यावेळेस मात्र ऑफ्टमवर पडला. तिथनं बॉल विकेटच्या मागे गेला. वाईटचा इशारा आलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपानं रन्स त्या ॲड होतील. अतिरिक्त धावसंख्येनं धावफलकामध्ये भर होती. धावसंख्या 10वर. गोलंदाजच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता विशाल कोळी त्यांना कंटिन्यू केलं गेलं. 15 सेकंदाचाच फक्त वेळ आहे. तो एकदा की घालवला की मग तुम्हाला रिव्ह्यू तो घेता येणार नाही. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज विशाल कोळी पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. चांगला बॉल, चांगली गोलंदाजी. फलंदाज हतबल आहेत, हताश आहेत. तिथे बॅट अँड बॉलमधलं कनेक्शन ते घडवणं शक्य होत नाही आहे. 40+ हे लेजंड. मात्र जर आपण पाहिलं तर अजूनही रनिंग क्रिकेट खेळणारे हे खेळाडू आहेत ज्यांना सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे आणि ते सध्या खूप चांगलं क्रिकेट ते या जवाहर चषकच्या माध्यमातून दाखवत आहेत. विशाल कोळी आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत आहेत. समोर संगदीप जाधव उभा आहे. इथे चुकीचा प्रयत्न. सरळ हातानं रन्स येत नाही आहे म्हणून उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन ते झालं नाही. फुलटॉस होता, मिस केला. यावेळेस स्वतःवर थोडासा नाराज आहे. निर्धाव चेंडू येत आहेत. नाराजी आत्ता व्यक्त करून चालणार नाही. इथे हणामानी करणं ते गरजेचं आहे. मिडल ऑफ द बॅट फटके खेळणं ते गरजेचं आहे आणि ते जर तुम्हाला शक्य झालं नाही तर मग ही मॅच ती हातातनं निसटून जाऊ शकते. महत्त्वपूर्ण हा सामना आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज विशाल कोळी ते गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पुढचा बॉल आणखी एक. वा, काय चेंडू हाताळलाय. गुडलेन स्पॉटच्या टप्प्यावर पडला. तिथनं अगदी अप्रतिम बाउन्स आणि त्या बाउन्स बरोबर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. चांगला चेंडू विशाल कोळीचा इथे आपल्याला पाहायला मिळालाय. निर्धावच्या स्वरूपानं निघतोय, डॉटच्या स्वरूपानं निघतोय. अडचणी त्या वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 10-2 अशी स्थिती आहे सध्या. 2.3चा खेळ तो समाप्ती एखेरीस. या परिस्थितीतनं टीमला बाहेर काढावं लागेल. अडचणी मधनं टीमला सावरून पुढे घेऊन जावं लागेल. एकच चुकी सातत्यानं करतोय. 6 बॉल खेळलाय, 1च रन बनवली आत्तापर्यंत संगदीप जाधवनं. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन घडवणं त्याला अजिबात शक्य होत नाही आहे आणि त्यामुळे सातत्यानं डॉट बॉल ते येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. प्रयत्नार्थी परमेश्वर, तुम्ही प्रयत्न कराल तर मग साथ मिळेल नशिबाची. नुसते प्रयत्न चालणार नाही, शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. बदलालित्य ते दाखवावं लागेल. आणखी एक चांगला दर्जेदार बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे पंचांच्या माध्यमातून आलाय. चांगला चेंडू तो इथे आपल्याला पाहायला मिळाला. अगदी समोरनं उसळी घेतली होती या बॉलनं आणि त्यानंतर विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक डॉट बॉल तो येत असताना आपण पाहतोय. एक वाईड आलाय, 5 बॉल डॉट आलेत. इथे रिव्ह्यू घेतला गेलाय. वन बाउन्स, इट्स अ फेअर बॉल. आणि तिथे शेवटचा बॉल तो शिल्लक राहतोय. बघूया शेवटच्या बॉलवर कशा पद्धतीची कामगिरी होती. संघटनेनं मॅचला कठीण केलंय. 7 बॉलमध्ये 1च रन बनवली. जवळपास 6 बॉल तो डॉट खेळलाय. आता मात्र येणाऱ्या बॉलमध्ये आक्रमकता, षटकारांशिवाय दुसरा पर्याय नाही. षटकार खेचले तर आणि तरच या मॅचमध्ये आता जागा ती निर्माण करता येईल. शेवटचा बॉल तोही वाईटचा इशारा आला. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते. यावेळेस तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे.
ऑनफिल्ड जो डिसिजन आहे तो कंटिन्यू केला जाईल. रिव्ह्यू रिटेन केला आहे कारण नॉनस्ट्राईकचे जे खेळाडू आहेत ते बरोबर ते रेषेच्या समोर आहेत, त्यामुळे रिव्ह्यू तुमचा लॉस नसेल, मात्र हा वाईट कंटिन्यू असेल. धावसंख्येमध्ये भर होती, धावसंख्या पुढे सरकते आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोचते येते 11 या आकड्यावर. बघा, तुम्ही प्रेक्षक वर्ग या मैदानावर आलात तर तुम्हाला इथे पारितोषिक जिंकण्याची संधी आहे. तुम्ही एक 20 रुपयाचं कुपन ते कलेक्ट करा. मुख्य मंचाच्या डाव्या कोपऱ्यावर जे कुपन तिथे अवेलेबल आहे ते कुपन तिथनं कलेक्ट करा आणि आपलं नशीब आजमावा. एक सायकल किंवा कूलर किंवा अन्य पारितोषिक जी आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून ती आपल्याला दिली जातील. मात्र इथे मैदानाच्या आतनं बॉल लॉंग स्टॉपमध्ये गेलाय, सीमारेषेच्या पलीकडे गेलाय, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4च्या मदतीनं या धावसंख्येमध्ये वाढ ती आपल्याला पाहायला मिळतीये. बॅटच्या आतल्या साईडच्या कडेला लागला होता, तिथे हरीशच्या हातातनं निसटला आणि त्यानंतर लॉंग स्टॉपमध्ये गेला, चौकारामध्ये परावर्तित झाला. या 4च्या मदतीनं धावसंख्या ती जाऊन पोचतीये 15 या आकड्यावर. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि या 12 बॉलमध्ये विजयाकरता जर आपण पाहिलं तर इथनं 34 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 34 धावा, पर ओव्हर 17 रन्स त्या विजयाकरता राफलकावर जोडायचे आहेत. नवीन गोलंदाज कैवल्य पाटील बंधू जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. एक एक्सपिरियन्स गोलंदाज, एक दर्जेदार गोलंदाज, अगदी अखाती देशांपर्यंत दुबईच्या इंटरनॅशनल स्टेडियमपर्यंतचा प्रवास केलेला हा खेळाडू आहे कैवल्य पाटील बंधू, ज्याला सध्या आपण गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करताना पाहत आहे. बघूया बंधूची गोलंदाजी ती इथे कशी असेल, कुठल्या टप्प्यावरचा मारा तो त्याच्या वतीने इथे केला जाईल. समोर स्ट्रायकर एंडकडनं फलंदाजी करण्याकरता सुदर्शन, तेही एक लेजंड खेळाडू आहेत, जुने जाणते खेळाडू आहेत सुदर्शन, ज्यांना मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता धाडलं गेलं. आणि इथे या दोघांमधला खेळ तो कसा रंगतोय ते आपल्याला बघायचं आहे. सुदर्शन आणि कैवल्य पाटील या दोघांमधला हा संघर्ष तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. 12 बॉल विजयाकरता 34ची गरज आहे. बॅटची कडा, तिथे विकेट किपरचा सहारा, सुदर्शनच्या पारीचा अंत, विकेटचं पतन. कैवल्य पाटीलला पहिल्या बॉलवर मिळाली असफलता, खेळाडू बाद. विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळालंय. बॅटची कडा घेतल्यानंतर बॉलनं उचली घेतली आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला, तिथे माघारी परतावं लागलंय बॅटरला. आपण मुख्य मंचावर सध्या विद्यमान आमदार माननीय सन्माननीय हरिश्चंद्र भोई सरांना मुख्य मंचावर विराजमान असलेले पाहत आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं एक बाईक ती त्यांच्या माध्यमातून आपल्याला स्पॉन्सर्ड केली गेली आहे. या स्पर्धेतला सर्वोत्तम खेळाडू जो राहणार आहे त्याला ते पारितोषिक दिलं जाईल. मान्यवरांची मांदियाळी ती आपल्याला पाहायला मिळते, कारण आजची अंतिम रात्र आहे या स्पर्धेची. या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता विशेष सहकार्य ज्यांचं लाभलंय ते सन्माननीय संदीप भाऊ पवार, आनंद वास्तू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वा, त्यांनाही आपण मुख्यमंचावरनं पाहत आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जे त्यांच्या वतीनं आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलं आहे. तर नंतर हेमंत सयाम साहेब ज्यांनाही आपण तिथे पाहत आहे. या दरम्यान बॉल हवेमध्ये राहिला आणि एक चांगला झेल तो तिथे कन्वर्ट झाला. विकेटचं पतन ते आपल्याला पाहायला मिळतं. हेमंत सयाम साहेब सिव्हिल इंजिनियर आहेत, रेमंड रिअलिटी जिथे कार्यरत आहेत आणि 50,000 रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ते त्यांच्या वतीनं आपल्याला उपलब्ध करून दिलं आहे. त्यांचंही शुभागमन ते आपल्याला मुख्यमंचावरनं पाहायला मिळते. एक यशस्वी स्पर्धा, मी नेहमीच या स्पर्धेचा उल्लेख करतो की जव्हार तालुक्याची एक सर्वोत्तम स्पर्धा जव्हार चषक 2026, नीटनेटकेपणाचं आयोजन. आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर अगदी खूप चांगल्या फ्लड लाईट या स्पर्धेच्या निमित्तानं लावल्या गेल्यात. कौशिक मंडप अँड डेकोरेटर्स पालघर ज्यांनी या सर्व लाईट्स, या फ्लड लाईट्स त्या उभ्या केल्यात. हा संपूर्ण स्टेज असेल किंवा संपूर्ण मैदान सजवण्याचं जे काम आहे त्यांच्या वतीने केलं गेलं आहे. कौशिक मंडप अँड डेकोरेटर्स, त्यांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमी आहे. खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, कारण स्टेडियम लाईट्स त्याचा वापर या जव्हार चषकच्या निमित्तानं केला गेला आहे. स्टेडियम लाईटमध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे एक सिंगलमध्ये कन्वर्ट केला गेला आहे. झोपून घे कैवल्य पाय प्रेस करता.
नशीब आजमावायचं आहे त्यांनी तिकीट घेण्याकरिता यायचं आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आपल्याला पाहायला मिळत आहे धावसंख्या जर आपण पाहिली तर 16.3 खेळ झालाय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. कैवल्य पाटील बंधू, बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे केली जाईल. इथे मात्र हा बॉल शफल झाला, ऑफस्टंपच्या बाहेर मोठ्या फटक्याकरता प्रयत्न केला. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन तो पाहायला मिळाला नाही. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा तिथे मला वाटतं पंचांच्या माध्यमातून दिला गेलाय. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 16वर स्थिर आहे. 3.4चा खेळ झालाय. नेक्स्ट मॅचचा टॉस झाला. एक कडा आणि बडा मुकाबला तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूने टीम माहीम मिठागार सी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. त्यांच्या विरोधात संतोष स्मृती मोर्चा टेंबिवली या दोन टीममध्ये हा संघर्ष होईल. इथे मात्र बॉलला योग्यतेने वळवलंय आणि चौकारामध्ये परावर्तित केलं. या 4च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते 20 या आकड्यावर. विजयाकरता अजून 29 धावसंख्येचं लक्ष ते समोर आहे आणि तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 8. इथे एक मोठा फटका खेळला तर शेवटच्या ओव्हरमध्ये आव्हान ते जिवंत राहू शकतं आणि संगदीप जाधवला तो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. एक चेंडू शिल्लक आहे. पुढचा बॉल इथे मात्र फटका संगदीपचा योग्यतेनं बॉल चाललाय. वाह, डायरेक्टली सीमारेषा पार. चेंडू षटकारामध्ये परावर्तित झालाय. संगदीप जाधवच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर आलाय षटकार. त्यामुळे आशा पल्लवित राहत आहेत. येणारे येतनं बॉल शिल्लक आहेत शेवटचे 6 आणि या 6 बॉलमध्ये विजयाकरता रन्स बनवायचे आहेत 23 धावा. 6 बॉलमध्ये 23ची गरज आहे. काय इथे या 23 धावा नाफलकावर जोडल्या जातील की 23 पासून दूर ठेवलं जाईल या शेवटच्या ओव्हरमध्ये आपण जरूर पाहणार आहोत. मात्र इथे शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर कुणाला प्राचारण केलं जाईल, कुणाच्या खांद्यावर विश्वास दर्शवला जाईल, हे सर्व काही आपल्याला पाहायचं आहे. हा आमचा प्रेक्षक वर्ग तो तुम्हाला इथे दाखवला जातोय. अगदी दर्दी क्रीडा शौकीन आहे या जवार नगरीमध्ये आणि या राजीव गांधी स्टेडियमच्या स्टँडमध्ये बसून हे सर्वच प्रेक्षक सध्या क्रिकेटला एन्जॉय करत आहेत. ज्या तुम्हाला जे प्रेक्षक तुम्हाला इथे दाखवले जात आहेत या मायबाप प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजीव गांधी स्टेडियमवर मॅच पाहण्याची एक वेगळी मजा आहे. हा अन्य प्रेक्षक वर्ग जो स्टँडच्या बाजूलाही थोडंसं जी जागा आहे तिथे उभं राहून क्रिकेटला एन्जॉय करतोय त्याही सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कारण प्रेक्षकांविना
मैदानाला कधीच मजा नसते. क्रिकेटरला चांगला खेळ दाखवण्याकरता प्रेक्षक ते मैदानावर असले की आणखी चांगला खेळ तो त्यांच्याकडनं होत असतो आणि या प्रेक्षक वर्गामुळेच स्पर्धेलाही शोभा येते. हा बघा तुम्हाला तिथे दाखवलं जातोय आमचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग जो आज खूप चांगल्या संख्येनं या जवार चषकच्या निमित्तानं इथे उपस्थित राहिलाय. हेच यश आहे. मी म्हणतो जवार चषक 2026 की इथे तुडुंब गर्दी असते प्रेक्षकांची आणि हळूहळू जशा फायनलच्या सामन्याकडे आपण जाऊ ती ही प्रेक्षकांची गर्दी आणखी वाढणार आहे आपल्याला पाहायला मिळणार आहे. सन्माननीय राजू भोई साहेब त्यांचंही शुभागमन या मुख्यमंचावर आपल्याला पाहायला मिळते. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेस मात्र हा बॉल तिथे कॉलिंगमध्ये गडबड ती आपल्याला पाहायला मिळाली आणि वाईटचा इशारा आला. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोचते. एकंदर इट्स अ वाईट बॉल. रिव्ह्यू लॉस. धावसंख्येमध्ये भर होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते. 27 धावा. 22ची अजूनही गरज आहे. खूप जास्त बाहेर होता त्यामुळे हा वाईट तो पंचांच्या माध्यमातून येतोय. प्रत्येकाचं बालपण हे चित्र यूट्यूबच्या माध्यमातून पाहिलं की ते प्रत्येकाला आठवतं. चांदो मामा आपल्या प्रत्येकाच्या आठवणीतला आपल्या प्रत्येकाच्या बालपणातल्या गोष्टीतला हा चांदो मामा जो यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला दाखवला जातोय. 6 बॉल 22ची गरज आहे. गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाज नफीज चौधरी ज्याला आपण पाहता. यावेळेस मात्र नफीजच्या विरोधात आक्रमण. बॉल सीमारेषा पार. षटकार. आशा पल्लवित झाल्यात. टाळ्या वाजतायत. याच पद्धतीच्या मॅचेस तर प्रेक्षक पाहण्याकरता इथपर्यंत आलेत आणि इथे नफीज चौधरीच्या विरोधात पहिल्या चेंडूवर आक्रमकतेचा फटका. षटकार. मॅच मध्ये रंगतदार स्थिती ती निर्माण होती. पहिल्या चेंडूवर षटकार खेळलाय. मॅच कुणाच्या बाजूने झुकेल ते इथे आता आपल्याला बघायचं आहे. संगदीप जाधव हा नवा असला तरी हा खेळाडू प्रत्येक वेळी विजयाच्या दिशेनं घेऊन जाणारा खेळाडू आहे. एक महत्वाचा बॅटर आहे टीम AGS सापरोंडेचा. तो सध्या मैदानाच्या आतमध्ये लढतोय, झगडतोय, संघर्ष करतोय. सुरुवातीची वेळ थोडीशी खराब होती मात्र ती खराब वेळ त्याच्यावर मात करण्याकरताच तर मी मैदानाच्या आतमध्ये आलोय हे सांगत असताना सलगच्या दुसऱ्या बॉलवर षटकार तो त्यानं मैदानाच्या आतनं खेचलाय. नफीज चला वेळ घेऊ नका. लगेचच मॅच ती कंटिन्यू ठेवायची आहे. नफीजच्या विरोधात आक्रमकतेचा फटका तो इथे आलाय. चला वेळ घेऊ नका. राजेश उगे आपल्याला आपल्या जागेवर जायचंय. खूप जास्त वेळ दिला जाणार नाही अन्यथा पेनल्टीलाही सामोरं जावं लागेल. या गोष्टीची नोंद ठेवा. येणारे 5 बॉल विजयाकरता 16 धावसंख्येचं लक्ष. नफीज चौधरी गोलंदाजच्या ट्रॅकवर. समोर स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करत असताना संगदीप जाधव. नफीज आणि संगदीप या दोघांमधला खेळ. इथे सलगचा तिसरा बॅक टू बॅक तिसरा कडक स्ट्रोक ओव्हर दी बॉलर हेड. दमदार स्ट्रोक खेळलाय संगदीप जाधवनं. मॅच ऑन. इथे बॉल शिल्लक राहिले 4 आणि 4 मध्ये बनवायचे आहेत आता 10 धावसंख्येचं लक्ष. काय बॅटिंग करतोय संगदीप. लाजवाब. आक्रमकतेचे फटके खेळतोय. नफीज वरचं प्रेशर वाढवतोय. नफीजच्या विरोधात आक्रमण करतोय. हल्ला तो आपल्याला पाहायला मिळतोय. काय घडेल आता या मॅच मध्ये प्रेक्षकांची उत्कंठा वाढली आहे. जे प्रेक्षक त्यांच्यावर थोडीशी मरगळ आली होती अचानक मॅचकडे आता आपल्या नजरा रोखताना पाहायला मिळत आहेत. काय अप्रतिम फटके खेळले. चला खूप जास्त मीटिंग होती. प्रत्येक बॉल नंतर खूप जास्त मीटिंग घेतली जाते. मॅच सुरू ठेवा. येणारे इथनं बॉल. धावसंख्या या बॉलवर षटकार मारला तर श्रीराम ग्रुप यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज संगदीप जाधव करता असेल. या बॉलवर जर षटकार खेचला तर 1000 रुपये श्रीराम ग्रुप यांच्या माध्यमातून. बघूया इथे या बॉलवर नफीज चौधरीच्या विरोधात षटकार खेळतोय का.
मोठा फटका इथे मैदानाच्या आतनं तो येताना आपल्याला पाहायला मिळतोय का. पुढचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं नफीस चौधरी. इथे मात्र बॅटच्या आउटसाइड एज बॉल चाललाय फ्लाइंग स्लीपमध्ये. एक रन तिथे कंप्लीट केली आहे. दुसरी करता जाण्याचा इरादा तो आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि काय केलंय तिथे, विकेट सॅक्रिफाईस करण्याकरता धावायचं होतं, खेळाडू धावला का नाही तेच कळालं नाही. कन्फ्युजन होत्याचं नव्हतं झालंय की काय मैदानाच्या आतमध्ये. ज्या खेळाडूला स्ट्राईक घ्यायची होती त्याला स्ट्राईक देण्याकरता धावणं गरजेचं होतं आणि तिथे धावण्याकरताच बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवला होता. फलंदाजी करता पाठवलं असं कुठलंच चित्र नव्हतं. त्यानंच कॉल केला ये आणि तिथे थ्रो झाली तरी तो धावला नाही. तो पाहत राहिला त्या बॉलकडे. याला म्हणतात मोये मोये. हरे रामा हरे कृष्णा हे प्रभू ये क्या हुई असंच म्हणावं लागेल. अगदी धावण्याची गरज होती. चेंडू दिसतोय समोरनं जातोय तरी तिथे चेक केलं जात आहे. नवीन बॅट्समन यायचंय मैदानामध्ये. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3. विजयाकरता धावसंख्येची गरज आहे 9. खूप मोठी चुकी झाली आहे मैदानातनं. संगदीपला स्ट्रायकर एंडकडे येण्याकरता सांगितलं गेलं आणि तोच धावला नाही ज्याला धावायचं होतं. या मॅचला टर्न करण्याची कुवत ज्या खेळाडूमध्ये होती संगदीप जाधव. मात्र मित्रांनो, या युवा टॅलेंटेड संगदीप जाधवचा खेळ आवडला असेल तर एकदा टाळ्या जरूर वाजवायला विसरू नका या संगदीप जाधव करता. ज्या पद्धतीनं त्यानं मैदानाच्या आतनं प्रतिकार केला, लाजवाब खेळ तो त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. असं म्हणतात ना, क्रिकेटच्या मैदानात कधी कधी जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची चर्चा जास्त होते आणि आज संगदीपची चर्चा नक्की होईल. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3. विजयाकरता रन बनवायचे 9. खूप मोठी चुकी ती तिथे आपल्याला पाहायला मिळाली. 3 बॉलमध्ये 9 धावसंख्येचं लक्ष आहे. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर नफीस चौधरी गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर स्ट्रायकर एंडकडे फलंदाजी करण्याकरता भाविक तो आपल्याला पाहायला मिळतोय. 3 मध्ये 9 ची गरज आहे. नफीस आपल्या षटकातील पुढचा बॉल तो घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना इथे वा कडक कडक एवढंच म्हणावं लागेल. स्मॉल पॉकेट डायनामाइटचा हा वार. छोटा तीर वार करे गंभीर. एक जबरदस्त वार, षटकार. 2 बॉलचा खेळ. विजयाकरता 3 धावसंख्येचं लक्ष. काय बॅटिंग केली या भाविकनं, अगदीच दर्जेदार लाजवाब हिट तो त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. षटकार. आता विजयाकरता 2 चेंडू आणि 3 धावसंख्येचं लक्ष. भाविकला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. याआधी 1 बॉल 5 ची गरज होती. तिथे 16 वर्षाचा आडगावचा एक खेळाडू आला, त्यानं षटकार मारला, आपल्या टीमला जिंकवलं. आज पुनश्च एकदा 3 बॉल 9 ची गरज आहे. 16 वर्षाचा खेळाडू आहे भाविक जो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि या 16 वर्षाच्या खेळाडूने षटकार मारलाय. वेळेच्या बाबतीत सहकार्य करा, खूप जास्त वेळ जातोय. आयोजकांच्या वतीने सूचित केलंय आता यापेक्षा जास्त वेळ घेतला पेनल्टी लागेल. तीन बॉल विजयाकरता 9 धावसंख्येचं लक्ष. मॅच काय दर्जेदार बघा. तुम्हाला एका फ्रेम मध्ये नफीस पाहायला मिळतो, एका फ्रेम मध्ये भाविक. एका बाजूने नफीस आहे ज्याचं वय वर्ष 40 पेक्षा जास्त आहे आणि दुसऱ्या बाजूने भाविक आहे ज्याचं वय वर्ष फक्त 16 आहे. ज्यानं आत्ताच 10वीची परीक्षा पास केली आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. 2 बॉल 3 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल. चला शैलू थोडी घाई करा, खूप जास्त वेळ घेत आहे. 2 चेंडू 3 धावसंख्येची गरज. सापरोंडेकर जरा ही मॅच जिंकतायत ना तर आज खांद्यावर घेऊन नाचलं जाईल भाविकला. आज त्याची खूप मोठी वरात ती आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा बॉल चांगला आहे. टप्पा खेळल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय, डॉटच्या स्वरूपाने आलाय. नफीसने एक चांगला चेंडू हाताळला गेलाय. 1 चेंडूचा खेळ, 3 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. थोडासा नाराज आहे तिथे, मात्र 1 बॉल 3 ची गरज असताना काय इथे भाविककडनं चांगला फटका तो मैदानाच्या आतनं आपल्याला पाहायला मिळेल. 1 बॉल 3 ची गरज.
शेवटचा बॉल गोलंदाजच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज तो सज्ज होतोय. नफीस चौधरी समोर भाविक. निर्णायक चेंडू आहे नफीस चौधरीचा भाविक करता. यावेळेचा बॉल योग्य टप्प्यावर तिथे पडला. बॅटची कडा घेतली मात्र भाविकनं आशा पल्लवित केल्या होत्या. इथे खूप चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. टीम AGS सापरोंडेकडनं हार जरी वाटायला आली असली तरी खेळ खूप लाजवाब राहिलाय. अगदी सर्व 40+ खेळाडू ते भाविकची तारीफ करतात. लढला तो, खरंच लढला. खूप चांगला खेळ त्यांच्याकडनं पाहायला मिळाला. युवा खेळाडूंचा संच आहे सापरोड्याचा संघ. सर्व मित्रांना एकदा विनंती असेल, या युवा टॅलेंटेड सापरोड्याच्या संघाकरता एकदा प्रत्येकानं टाळ्या वाजवा, कारण खूप चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून या सर्व युवा अगदी खूप युवा संच ज्यांनी खूप चांगला परफॉर्मन्स केला आणि ही मॅच रंगतदार बनवली. जाऊया मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये प्रावीण्य दाखवलं नाव आहे वसई किल्ला.